8 आणि 9 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. मोदींचा दौरा पूर परिस्थिती पाहून नसून फिनटेक फेस्टिवलसाठी होणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय. तसंच नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही मोदी करतील. मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आजचा नाशिकचा दौरा रद्द. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री राहणार होते उपस्थित. उद्या बीडमधील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाएल्गार मेळावा. मेळाव्यासाठी मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण. उद्याच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी. मात्र बॅनरवर लक्ष्मण हाकेंचा फोटो नसल्याने हाके नाराज असल्याची चर्चा. ओबीसी मेळाव्यानंतर भूमिका जाहीर करेन, हाकेंची प्रतिक्रिया. ज्यांच्या आवाहनानंतर आम्ही आंदोलन उभं केलं ते आमच्या मागे कुठेच नाही. आंदोलनासाठी एका पैशाची मदत नाही. लक्ष्मण हाकेंनी बोलावून दाखवली खंत. ओबीसी आंदोलनाच्या पोस्टरवरून दीपक केदार यांनी लक्ष्मण हाकेंना डिवचलं. पोस्टरवरून रडू नका, पडू नका, चळवळ सोडू नका, दंगलखोर भूमिकेतून बाहेर या, असं दीपक केदार म्हणाले. बीडमधील ओबीसी मेळाव्यामुळे आमदार गोपीचंद पडळकरांनी त्यांचा दसरा मेळाव्याची तारीख बदलली. 28 ऐवजी 30 सप्टेंबरला मेळावा होणार असल्याची पडळकरांची माहिती. 10 ऑक्टोबरला नागपूर येथे ओबीसींचा भव्य मोर्चा काढणार. विजय वडेट्टीवार यांची माहिती. तसेच हा मोर्चा कोणत्या नेत्यांनी केलेला नाही. आम्ही ओबीसी कार्यकर्ते म्हणूनच मराठा आरक्षणाच्या जीआरचा विरोध करणार. वडेट्टीवार यांचं स्पष्टीकरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तारखेनुसार आज 100 वर्ष पूर्ण. 27 सप्टेंबर 1925 रोजी नागपूर येथे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली होती.